नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की जेव्हा कोणत्याही वाहक पदार्थातून विद्युतधारा वाहत असते, उदाहरणार्थ या तारेमधून विद्युतधारा वाहते, तेव्हा ती उष्णता निर्माण करू लागते. हेच ते कारण आहे की जेव्हा तुम्ही मोबाईलवर गेम खेळताना तेव्हा मोबाईल गरम होतो. म्हणून एका बाजूने पाहिले तर हे एक प्रकारे विद्युत ऊर्जेचा अपव्यय आहे, कारण काही विद्युत ऊर्जा नको असलेल्या उष्णतेत बदलते. पण दुसऱ्या बाजूने पाहिले तर याचा अर्थ असा की आपण आता विद्युत ऊर्जेपासून उष्णता तयार करू शकतो. आपल्याला यासाठी आगीवर अवलंबून राहावं लागणार नाही. आणि हाच सिद्धांत आपण वापरत असलेल्या इस्त्रीच्या मागे सुद्धा आहे, किंवा इलेक्ट्रिक टोस्टरमध्ये किंवा दिव्यांमध्येही हाच सिद्धांत लागू पडतो. आपल्याला मिळणारा प्रकाश हा विद्युत ऊर्जेमुळे निर्माण झालेल्या उष्णतेमुळेच असतो. आणि अर्थातच याचं टोकाचं उदाहरण म्हणजे जेव्हा वीज झाडावर कोसळते तेव्हा निर्माण होणारी उष्णता इतकी जास्त असते की क्षणात झाडाला आग लागते. म्हणूनच हे चांगलं असो, वाईट असो किंवा अजून वाईट असो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही विद्युतधारा जी फक्त इलेक्ट्रॉनचा प्रवाह असते ती उष्णता का निर्माण करते. आणि आपण हे सुद्धा शिकणार आहोत की विद्युत ऊर्जेमुळे निर्माण होणारी उष्णता कशी मोजायची. ठीक आहे ना? तर चला आधी या घटनेचं नाव पाहूया. साध्या भाषेत या घटनेला विद्युतधारेचा औष्णिक परिणाम म्हणतात, पण यालाच जूल हिटिंग असेही म्हणतात, कारण जेम्स जूल या व्यक्तीनेच सर्वप्रथम विद्युतधारा आणि उष्णता यांच्यातील संबंध तपशीलवारपणे अभ्यासले होते. तसेच ऊर्जेचे SI एकक जूल हे ह्याच व्यक्तीच्या नावावरून ठेवले आहे. पण आता आपल्या प्रश्नाकडे परत येऊया. या सर्व प्रसंगामध्ये जूल हिटिंग होण्याचे कारण काय? तर त्याचे मुख्य कारण आहे टक्कर, म्हणजेच इलेक्ट्रॉन आणि अणूंमधील होणारी टक्कर. मग चला आता या घटनेकडे थोडा अधिक तपशीलवार पाहूया. ही उष्णता कुठून येते हे समजून घेण्यासाठी आपण या तारेच्या एका बिंदूवर झूम करूया. म्हणजेच या ठिकाणी अणुस्तरावर काय घडामोडी होतात ते आपण बघूया. मग आता बघा, जेव्हा या तारेतून विद्युत प्रवाह जात असतो तेव्हा या तारेतून इलेक्ट्रॉन वाहत असतात. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे इलेक्ट्रॉन सरळ रेषेत वाहत नाहीत. त्यांच्या मार्गात जेव्हा इतर अणू येतात तेव्हा हे इलेक्ट्रॉन त्या अणूंवर आदळतात. मग अशा प्रकारे इलेक्ट्रॉन सतत वेगवेगळ्या अणूंवर आदळत आणि उड्या मारत पुढे सरकत राहतात. आणि या दरम्यान हे इलेक्ट्रॉन त्यांच्या काही ऊर्जेचा भाग अणूंना देतात. विचार करा, हे म्हणजे अगदी लहान दगडाने मोठ्या दगडाला टक्कर मारल्यासारखे आहे. मग तो लहान दगड त्याच्या ऊर्जेचा काही भाग त्या मोठ्या दगडाला देतो, बरोबर? त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉन आपली काही ऊर्जा अणूंना देतात आणि त्यामुळे अणू हलू लागतात, थरथरू लागतात. आता कल्पना करा, जर खूप मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉन जाऊन या अणूंवर धडकले तर हे अणू खूप जास्त प्रमाणात थरथरू लागतील. आणि जेव्हा कोणत्याही पदार्थातील अणू अशा प्रकारे थरथरू लागतात तेव्हा तो पदार्थ गरम होतो. म्हणून थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा पदार्थामधून विद्युत प्रवाह वाहत असतो तेव्हा इलेक्ट्रॉन आणि अणूंमधील टक्करींमुळे इलेक्ट्रॉन त्यांची काही ऊर्जा अणूंना देतात आणि त्यामुळे अणू थरथरू लागतात आणि त्याचा परिणाम असा होतो की तो पदार्थ गरम होतो. मग ठीक आहे, आता आपल्याला जूल हिटिंग हे तत्व कसे काम करते याची थोडी कल्पना आली आहे. तर मग चला पुढे जाऊन पाहूया की निर्माण होणाऱ्या उष्णतेचा आणि विद्युतधारेचा संबंध कसा आहे. यासाठी आता आपण या तारेऐवजी बल्बचा आतील भाग म्हणजेच फिलामेंट हा असा स्प्रिंगसारखा भाग विचारात घेऊया. समजा बल्बमधून प्रवाहित होणारी विद्युतधारा I आहे आणि या फिलामेंटच्या दोन्ही टोकांमधील विद्युत विभवांतर V इतके आहे. आता निर्माण होणारी उष्णता मोजण्यासाठी आपल्याला फक्त ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरायचा आहे, कारण आपल्याला माहित आहे की इथे विद्युत ऊर्जा ही उष्णता ऊर्जेमध्ये रूपांतरित होत आहे. उदाहरणार्थ, जर आपल्याला कळले की दर सेकंदाला 100 जूल विद्युत ऊर्जा कमी होत आहे तर याचा अर्थ दर सेकंदाला 100 जूल उष्णता निर्माण होत आहे. म्हणून आपल्याला फक्त हेच मोजायचे आहे की दर सेकंदाला इथे किती विद्युत ऊर्जा गमावली जात आहे. मग हे कसं करायचं हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आपण पाहिलं आहे की दर सेकंदाला जितकी विद्युत ऊर्जा कमी किंवा जास्त होते की ज्या ऊर्जेला आपण विद्युत शक्ती म्हणतो ती साधारणपणे विभवांतर आणि विद्युतधारा यांच्या गुणाकारा इतकी असते. आणि जर तुम्हाला हे कुठून आले
हे जाणून घ्यायचे असेल तर आपण याबद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली आहे, म्हणून तो व्हिडिओ बघा, म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल. तर हे मूल्य आपल्याला सांगते की दर सेकंदाला किती विद्युत ऊर्जा कमी होते आणि तीच ऊर्जा उष्णतेत रूपांतरित होत असल्यामुळे हेच आपल्याला दर सेकंदाला निर्माण होणारी उष्णतेचे प्रमाण देखील सांगते. म्हणून हे मूल्य म्हणजे दर सेकंदाला निर्माण होणारी उष्णता. म्हणून एका सेकंदात निर्माण होणारी उष्णता इतकी असेल आणि 10 सेकंदात निर्माण होणारी उष्णता ही त्याच्या 10 पट असेल. म्हणून सर्वसाधारणपणे आपण असं लिहू शकतो की एकूण निर्माण होणारी उष्णता H बरोबर दर सेकंदाला निर्माण होणारी उष्णता म्हणजेच VI गुणिले वेळ T. मग हे काही नवीन सूत्र नाही, कारण आपल्याला आधीच माहीत होतं की विद्युत शक्ती कशी मोजायची. मग हे सूत्र आपल्याला सांगते की जर विद्युतधारा जास्त असेल तर उष्णता सुद्धा जास्त निर्माण होईल. आणि हे अगदी तर्कसंगत आहे, कारण विद्युतधारा जास्त प्रवाहित होत असेल तर दर सेकंदाला अधिक इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतील, त्यामुळे दर सेकंदाला अधिक टक्कर होत जातील आणि परिणामी अधिक उष्णता निर्माण होईल. हे सूत्र असेही सांगते की विभवांतर जास्त असेल तर उष्णताही जास्त निर्माण होईल. पण असं का होतं तर लक्षात ठेवा, विद्युत विभवांतर दर्शवते की या विद्युत प्रभाराकडे म्हणजेच इलेक्ट्रॉन्सकडे किती संभाव्य ऊर्जा आहे. म्हणून अधिक विभवांतर म्हणजे त्याच्याकडे अधिक ऊर्जा आहे. आणि तुम्हाला नक्कीच वाटेल, जर काहीतरी या अणूंवर अधिक ऊर्जेसह आदळले तर अणू अधिक जोरात अधिक ताकदीने थरथरू लागतील आणि परिणामी अधिक उष्णता निर्माण होईल. उदाहरणार्थ, जेव्हा वीज एका झाडावर आदळते तेव्हा विभवांतर आणि विद्युतधारा दोन्ही खूप जास्त असतात. म्हणून निर्माण होणारी उष्णता इतकी जास्त असते की झाड जळून निघते. पण बघा, जर आपल्याला विभवांतर आणि विद्युतधारा माहिती नसेल, पण कदाचित आपल्याला विभवांतर आणि यामधील रोध म्हणजेच रेझिस्टन्स माहीत असेल किंवा विद्युतधारा आणि रोध माहीत असेल, तरीही आपण उष्णता मोजू शकतो का? तर उत्तर आहे हो, कारण आपल्याला माहीत आहे की विभवांतर, विद्युतधारा आणि रोध यांच्यात काय संबंध आहे. तर बघा, ओहमचा नियम असा सांगतो की विभवांतर बरोबर विद्युतधारा गुणिले रोध, म्हणजेच V बरोबर I गुणिले R. म्हणून आपण या सूत्रामध्ये V बरोबर IR म्हणून ठेवल्यास आपल्याला मिळते H बरोबर I गुणिले R गुणिले I, जे होईल I वर्ग RT. तर मग हे आणखी एक सूत्र आपल्याला मिळते की जे विद्युतधारा आणि रोधच्या दृष्टीने आहे. त्याचप्रमाणे इथे आपण I बरोबर V भागिले R म्हणून ठेवल्यास आपल्याला मिळेल H बरोबर V वर्ग भागिले R गुणिले T. आणि हे सूत्र आपल्याला सांगते की विभवांतर आणि रोध माहिती असताना किती उष्णता निर्माण होईल. आणि ही 3 वेगवेगळी सूत्रे नाहीत, ही सर्व एकसारखीच सूत्रे आहेत, सर्व एका मूळ सूत्रातून आलेली आहेत. म्हणून ती 3 वेगवेगळ्या सूत्रांप्रमाणे समजू नका. मूळ सूत्र हे आहे आणि ओहमचा नियम वापरून आपल्याला उर्वरित 2 सूत्रे मिळतात. तर मग व्हिडिओ समाप्त करण्यापूर्वी मी काही तांत्रिक गोष्टी सांगू इच्छितो. एक म्हणजे जेव्हा विद्युत ऊर्जेमुळे उष्णता निर्माण होते त्याला आपण शक्तीचा अपव्यय असेही म्हणतो. तर मग जर कधी तुम्हाला विचारले की शक्तीचा अपव्यय किती आहे, तर फक्त दर सेकंदाला निर्माण होणारी उष्णता मोजायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा जूलने विद्युत ऊर्जा आणि उष्णतेमधील संबंध शोधण्यासाठी प्रयोग केला तेव्हा त्याने कोणतीही गणिती पद्धत न वापरता हे सूत्र प्रायोगिक पद्धतीने शोधले. म्हणून या सूत्राला जूलचा नियम असेही म्हणतात. मग त्यानंतर आपल्याला ठाऊक आहे की हे सूत्र V वर्ग भागिले R गुणिले T किंवा I वर्ग गुणिले R गुणिले T सारखंच आहे. म्हणून आज आपण या 3ही सूत्रांना जूलचा उष्णतेचा नियम म्हणून मानू शकतो. तर मग या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.